आज आहे 26 जुलै. पण बहुतेक लोकांना 26 जुलै काय आहे ते माहीतच नसतं, बरोबर. 26 जुलै म्हटलं तर कारगिल विजय दिवस म्हणतात त्याला. आज आपण काय कारगिल विजय दिवस साजरा करतो. कारगिल विजय दिवस म्हटलं तर आपल्याला त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या वीर जवानांनी पार पाडली आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे 1999चे कारगिल युद्ध. कारगिल युद्धात आपल्या भारतीय सैनिकांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शत्रूंचा सामना केला. उंच पर्वत, बर्फाच्छादित प्रदेश आणि प्रतिकूल हवामान याची पर्वा न करता आपल्या जवानांनी देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य दाखवले. कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे आणि असंख्य वीर जवानांनी भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान दिले. त्यांच्या शौर्य आणि त्यागामुळे भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला. देशसेवा करण्यासाठी फक्त सीमेवर जाणे आवश्यक नाही आहे, तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहे त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट काम करणे ही सुद्धा एक काय देशसेवाच आहे. आणि आज काय कारगिल दिवसानिमित्त आपण एक काही संकल्प करूया, की असा संकल्प की एक जबाबदार नागरिक बनू, बरोबर. आणि प्लस आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू आणि आपल्या भारताला अधिक सक्षम, विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करू, बरोबर. आणि प्लस पाहायला गेलं तर कारगिलच्या या सर्व वीर जवानांना आणि देशातील प्रत्येक बलिदान देणाऱ्या सैनिकाला माझे नमन, मनपूर्वक नमन. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.